सर बरं का आताही मागणं सर ऐकू आलं की आम्ही 100 रुपये काढून शियाले हे आणले आम्ही शुक्रवारी गिफ्ट देऊ त्यांना गिफ्ट सर तुम्हाला गुरु बोलण्याचं तुम्ही गुरु आहे काल नुसते 6,200 रुपये कमिशन टाळ्या वाजवायला पाहिजे सांगे तसंच काल आम्हाला काजल मॅडमच्या घरी अनुभव आला की तो जो व्यक्ती होता का नाही तो इतका शेअर मार्केटचा मुलं होता की तो तयारच नव्हता पॉलिसीला. मॅडमने सांगितलं त्यांच्याबद्दल आणि त्यांना एका तासात आम्हाला तयार करायला वेळ लागला आणि वर्षाचा 72,000 रुपये हप्ता आम्ही घेतला. काही टेन्शन नाही, करायला अडचण नाही, करू शकतो. तसं ज्यांना मॅडमकडे चिकाटी आहे ह्या मॅडम तर म्हणजे ह्या मॅडमकडे असं बघितलं असं वाटतं की ह्या खूप सोजवळ बोलणं राहणं एका चाकोरी पद्धतीत आहे, बरोबर आहे. पण त्यांना माहित नाही की कधी कधी चाकोरी सोडून इथं पॉलिसी करण्यासारखं आहे का केलं आम्ही, बरोबर ना. काय की आम्हाला ती महत्वाचं नव्हतं, मग आम्हाला ती वातावरण होतं काय की त्यांनी जर दारू पिली तर परत विसरून जाईल ना आम्हाला, म्हणून आम्ही त्याला सोडत ठेवतो. कारण की तो तसं वाटत होता की मला गेला इकडं तर काय करायचं, म्हणून राकेश अजून मला सिग्नल देतात की सर ही वेळ आता परत नाही, मग 2 लाख दिसतात का सोडायचं. मग तसंच झालं. आणि काल देवशे मॅडम बरोबर आम्ही गेलो तर तशाच पद्धतीने पुसेगावला पॉलिसी पण करून आले, आता पण आले ती केली. जवळजवळ 99% झाले. फक्त आता त्यांचे पैसे एखाद्या क्रेडिट सोसायटीत आहे, बँकेत येतात ती पॉलिसी चांगलं काम करा. मित्रांनो 100 पॉलिसी करायचं आहे, एक आढावा घ्यायचा आहे मला, मी माझ्या थांबवलं. 100 पॉलिसी फक्त करा, बाकी काय करू नका. छोट्या असू द्या मोठ्या असू द्या कसल्या पण असू द्या, फक्त पॉलिसी 100 करा आणि मग तुमची गरिबी बघा. तुमची गरिबी कधी जमा फक्त 100 पॉलिसी का, 100 पॉलिसी तुम्हाला कमिशन चांगलं मिळणार आहे, अर्निंग चांगलं मिळणार आहे. LIC तुम्ही किती आता पैसे घेता, 28% घेता LIC कडे पैसे. तर LICचं तुम्ही कोणी माहिती आहे, तुम्ही कोण आहे LICचं, तुम्ही स्वतःला एजंट समजताय तर हा बरोबर आहे. या मॅडमला बोलले मी, LIC कोण आहे तुम्ही, पार्टनर आहे. पार्टनर कसं माहिती आहे का की मला सांगा की LICची एखादी पॉलिसी आणली तर तुम्हाला त्यातलं किती टक्के कमिशन दिलं जाते, 28% दिलं जातं. जंग मॅडम ज्यावेळेस हे दुकानात काम करतात मुंबईवरून मान आणतात लई सांगून नंतर ज्यावेळेस विकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी टक्केवारी, ती टक्केवारी आज गोष्टी म्हणजे फायनल नसतं की कितीला मागणी, बरोबर ना. तसं LIC एजन्सी मध्ये तुम्हाला लायसन दिलंय पार्टनरचं लक्षात ठेवा. ती तुम्ही जरा थोडं लक्षात घ्या. मी ते लक्षात घेतलंय म्हणून तर मी LICला येण्यासाठी अगोदर शाळेचा राजीनामा दिला आणि इकडे आलो. मला सांगा की ज्यावेळेस आपण एखाद्या संस्थेला नोकरीला असतो त्यावेळेस त्यांना 58 किंवा 60 वर्षाला असं बाहेर काढलं जातं. मी म्हणतोय त्यांना का शट अप केला जातो, बाहेर काढलं जातं. आणि हे सर फॅन लागतं ना, बटन फक्त व्यवस्थित आलं आणि हे हलवा फक्त. तर एखादा व्यक्ती रिटायर झालेला आहे तर त्याला काय केलं जातं, आता शाल श्रीफळ देऊन सगळ्यांना शुभेच्छा देऊन जेवण वगैरे होतात आणि त्याला म्हणलं जातं की आता उद्यापासून तुम्ही इकडं, कारण की यू आर नॉट कॅपेबल फॉर तुमचं ब्रेन किंवा तुमची बुद्धी तर आमच्या काय उपयोगाची नाही. त्यांना रिटायरमेंट केलं जातं, बरोबर मॅडम. हार दिला जातो, सगळं दिलं जातं, शुभेच्छा दिल्या जातात. तशी LIC नाही. LIC तुम्ही पार्टनर आहे. LICतला जो कर्मचारी, LICतला जो मॅनेजर आहे त्याला रिझाईन करून म्हणजे त्याला रिटायरमेंट करून बाहेर जावं लागतं. त्याला वेळ आहे, आपल्याला वेळ नाही. आपण LICचे पार्टनर आहे, एजंट नाही. मी LICचे एजंट नाही समजत मी स्वतःला. जरी एजंटचं लायसन असलं माझ्याकडं तर मी पार्टनर समजतो का की LIC तुम्हाला टक्केवारी देते. किती टक्केवारी देते माहिती ना, 28%, 35% काय प्लॅनला आहे आणि सिंगल प्रॉडक्ट 2% देते. मला सांगा काय या 2% त्या कस्टमरला पैसे कधी मिळतात, 25 वर्षांनी. तुम्हाला किती टक्के मिळतात, समजा 1 लाख रुपये जर भरला 28,000 तुम्हाला देते. म्हणजे तुम्हाला LIC पार्टनर म्हणून घेतलंय. आणि हे पार्टनरशिप जर तुम्हाला 50% न्यायचे असेल तर प्रत्येक काम करावं लागेल 100 पॉलिसी करून क्लब मेंबरमध्ये. रोहिदास जाधव सर, प्रवीण कनवट, आपले अमोल काकडे सर क्लब मेंबर आहेत. LICकडे पैसे घेतात जास्त, तुम्ही घेताय फक्त 28. तुम्हाला जरा जास्त पैसे पाहिजे असतील तर फक्त 100 पॉलिसी करून क्लब मेंबर व्हा आणि मग तुम्ही त्याची मजा बघा. क्लब मेंबरसाठी तुम्हाला 1 लाख रुपये LIC ऑफिस अलाउन्ससाठी देते. ऑफिसचा खर्च काय असतो, पेपर
बाकीचा खर्च काय असतो? मोबाईलचा रिचार्ज पण याला देते, माहिती आहे तुम्हाला? एजंटला देते का? तुम्ही फक्त नुसते पार्टनर 28%चे, पण तुम्ही 50%चे पार्टनर, 50%. एलआयसी काय करते माहिती आहे? पेपर बिल. मला पेपर वाचत पण नाही, पण मला ते रोज पेपर कारण की त्याचं बिल मला एलआयसीला जोडावं लागतं. टेलिफोनचं माझ्याकडे कधी आलं तर टेलिफोन आलं बघा माझ्याकडे, ते फक्त मी कधी केलं नाही कुणाला, तर दाखवली मी तुम्हाला. माझ्याकडे 2 नंबर आहे, त्याचं पण एलआयसी बिल पडते, नेटचं, वायफायचं, आणि मला जे असणारं चार्ज, रिचार्जचं. परत माझ्या घरी जी टोपली तर टोपली केराची, केरसोनी एलआयसी बिल. अजून काय देते? अजून जर तुमची फॅमिली फिरायसाठी 25,000 रुपये दरवर्षी आउट ऑफ स्टेटला न्यायसाठी देते. दर दिवाळीला परत आता 25,000 रुपये खर्चाला देते. लॅपटॉप देते, 4 व्हीलर कार तिची दर 5 वर्षांनी नवीन 9, 10, 15 लाखापर्यंत. एलआयसी पार्टनर जर तुम्ही झाला एलआयसीचा, तुम्ही किती 28%चे एजंट म्हणून काम करताय. पार्टनर जर काम झालं तर एलआयसी तुम्हाला 40 लाखापर्यंत स्वतःला घर बांधण्यासाठी देते. दुसरं काय देते? जर तुम्ही एलआयसी क्लब मेंबरला आला तर एलआयसी तुम्हाला मुलांच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी. अजून काय देते की एलआयसी जर समजा आपण काम करत असताना, बघा आपण पार्टनर आहे, मी सांगतोय, आपलं जर समजा आज काय बरं वाईट झालं तर आपण ज्या व्यक्तीला वाढत ठेवलाय त्या व्यक्तीला एलआयसी आपलं कमिशन देते. जसं जंगम सरांच्या बाबतीत ती घटना घडली, जंगम सरांच्या बाबतीत होती, लगेच एलआयसी दे 5,28,000 रुपये दिली. बरोबर मॅडम? 5,28,000. आणि त्यांचं कमिशन आपण मॅडम देत, आणि स्वतःचं कमिशन. मी बघितलं अशी एक संस्था आहे की जे तुम्ही काम केल्याचा मोबदला तुम्ही एलआयसी पार्टनर आहे, आणि हे पार्टनरशिप तुम्ही सुरू नका. बाकीच्या लोकांना वाटलं असेल की एलआयसी काय सांगते, पॉलिसी आणा, पण तुम्ही पॉलिसी केल्यानंतर तुम्हाला एक टॅग देते. विमानाने प्रवास करा, मी कितीतरी ठिकाणी विमानाने प्रवास करा, एलआयसीच्या पैशावर दिले. आता मला जे यायचं नॉलेज दिले, एलआयसी 65,000 रुपये खर्च मला केला, बाकीच्या पण लोकांना केला होता, पण त्यांना त्याचं लक्षात आलं नाही की आपल्याला चेंज व्हावं लागेल. कारण की आपली सोच पुढच्या भविष्यात, आपण आपला ग्रुप पुढच्या 5 वर्षासाठी प्रतिनिधित्व करतोय. आता जी लोक करत असेल अजून ते पॅकलाच 2026 मध्ये 25 मध्ये, पण आपल्या बालाजी ग्रुपचे काही लोक जे आहेत ते डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 5 वर्ष पुढे त्यामुळे तुम्हाला त्याचा आणि ही फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला अशाच मिटिंग करावं. बरोबर? आता मी किती जरी बोललो तरी मला असं वाटतं की अजून मी तुम्हाला तळमळीने सांगावं, पण कुठेतरी मी मला थांबलं पाहिजे. परवा पण एक मिटिंग घेतली सचिन गंधा सर यांच्या वाढदिवसा दिवशी. आज पण मिटिंग, आज गुरुपौर्णिमेनिमित्त, पण आज दोघांचा वाढदिवस आहे. आज प्राध्यापक नाळे सर, धनंजय मारुती नाळे यांचा वाढदिवस आहे. त्या सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. टाळ्या वाजू शकता काय. आणि आताच नव्यानेच आपल्या जय बालाजी ग्रुपला 25 ऑगस्ट 2025ला एक्झाम देऊन स्नेहल विकास जाधव मॅडम त्यांचा पण आज वाढदिवस आहे. तर ह्या दोघांना पण आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा. दुसरा एक आढावा घ्यायचा होता की 20 तारखेला सचिन कांता सरांच्या वाढदिवसा दिवशी आपण कोळपी कट्ट्याला इथं आलो होतो. एकटा धारेसर पण साक्षीदार होतो. त्या पिरियडमध्ये काय झालं की त्या नुसत्या एका 20 तारखेच्या, आज तारीख किती सर? 9 तारीख आहे. या 9 दिवसात आपल्या बालाजी ग्रुपचं वातावरण निर्माण झालं, खूप चेंज झालं. आपला बालाजी ग्रुप जे काम करत नव्हतं ते काम पण असतो. उदय भोसले सरांच्या त्या वेगळ्या स्टाईलने बोलण्याच्या, वेगळ्या स्टाईलने सांगण्याच्या, कान पिचक्या, कान उघडणे करायच्या स्टाईलमुळं काय झालं की बालाजी ग्रुप कामाला लागलं. आणि मला आश्चर्य वाटतं की जे काम करत नव्हते अशा शेख मॅडमनी 2 पॉलिस्टा काम करत नव्हत्या, त्या देवकर मॅडमनी येऊन 1 पॉलिस्टा काम करत नव्हत्या, अशातल्या आपल्या 6-7 एजंटनी ह्या महिन्यात सर पॉलिस्टा दिला. जरा आश्चर्य वाटलं त्यांना, कारण की जे काम करत नव्हते ते अशा राखेच्या अजून रात्री मच्छरचा पाळणा करतात पॉलिसी केली. आणि ह्याच नावाच्या चांगल्या पद्धतीने आता राहिल्यात फक्त भुजबळ सर. भुजबळ सरांच्या थोडी अपेक्षा मच्छर आम्हाला बऱ्याच लोकांनी कामाला मदती दिलेली. दादे मॅडमचं बघा, दादे मॅडम गेल्यावर आता सांगितलं की मी आज काम होतं त्यांचं आवाज उद्याच बघा पाहिजे काय त्यांचं चाललंय ते मला सांगते त्या पद्धतीने. आणि काम हे ज्यांनी 7 लोकांनी असं काम केलं सर की त्या सगळ्यांचं श्रेय
तुमच्या सगळ्यांना जाणार. आपल्या ग्रुपमध्ये आपले हे टीम डेव्हलपमेंट मॅनेजर आहेत, ते कशा फक्त मिळतात त्यांच्याकडे तुम्ही अजून वेळानंतर लक्ष दिलं तुम्हाला त्यांच्या कार्याचं तुमच्या ह्याच्यात वेळानंतर कळतं, तर ते तुम्हाला फायदेशीर. ठीक आहे मित्रांनो, जितकं बोलून तेवढं कमीच आहे, पण त्यामुळं जरा थोडा फरक पडलाय हे लक्षात ठेवा. मीटिंग आपल्या परवाच्या